योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या चरित्र ग्रंथांचे 7 ऑगस्ट रोजी ठाण्यात होणार प्रकाशन। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजवरचा जीवन प्रवास शब्दबद्ध करण्यात आलेल्या योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या प्रोफेसर डॉक्टर प्रदीप ढवळ, डॉक्टर अरुंधती भालेराव लिखित चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा बुधवारी 7 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधान परिषद उपसभापती नीलम गोरे, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगमंदिरामध्ये 7 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे। योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या चरित्र ग्रंथातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग, घटना विस्ताराने मांडण्यात आल्या असून त्यांची कौटुंबिक वाटचाल, त्यांची जडणघडण, संघर्ष, कष्ट, त्यांचे राज्याच्या विकासातील योगदान या साऱ्यांचा लेखाजोखा या ग्रंथात मांडला आहे। ग्रंथाली प्रकाशनच्या माध्यमातून हा चरित्र ग्रंथ प्रसिद्ध होत असून शारदा एज्युकेशन सोसायटी, कोकण मराठी साहित्य परिषद यांच्याद्वारे हा ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे। या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधान परिषद सभापती नीलम गोरे, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। कला, क्रीडा, साहित्य, प्रशासन आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार, खासदार व अन्य लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती या सोहळ्याच्या निमंत्रणाकडून देण्यात आली। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या जीवनावर आधारित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे यांच्या आयुष्याचा सगळा जीवनक्रम अगदी जन्मापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होईपर्यंत या पुस्तकामध्ये आम्ही कथेच्या रूपाने, नाटकाच्या फॉर्म मध्ये बांधायचा प्रयत्न केलेला आहे आणि हे पुस्तक ग्रंथालीने प्रकाशित केलं असून या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ या 7 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजता ठाण्याच्या गडकरी रंगमंदिर येथे महाराष्ट्र राज्याचे नवोदित राज्यपाल यांच्या हस्ते आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, अजितदादाजी आणि अनेक मंत्रिमंडळाचे साहित्यातले अनेक दिग्गज लोक यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे। मुळात एकूणच आपल्या ठाणेकरांना एकनाथ शिंदे माहित आहेत, एकूणच त्यांच्या आयुष्याचा सगळा प्रवास देखील माहित आहे। म्हणजे 2000 सालापर्यंतचे एकनाथ शिंदे आणि 2000 सालानंतरचे एकनाथ शिंदे अशी 2 रूपं आपल्याला ह्या पुस्तकामध्ये नक्कीच बघायला मिळतील। एक सर्वसामान्य बाळासाहेबांच्या विचाराने भारलेला, एक सर्वसामान्य आदरणीय दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला एक सर्वसामान्य मुलगा जो किसननगर मध्ये जन्माला येतो, मुळात त्या सगळ्याचा प्रवास या पुस्तकामध्ये बांधायचा आम्ही प्रयत्न केला आहे। आणि एकूणच त्यांनी आयुष्यात जे जे काही संघर्ष केलेले आहेत, मग त्यांच्या शालेय जीवनामधले संघर्ष असतील, नोकरीसाठी म्हणून केलेले संघर्ष असतील, घरामधले पोट भरण्यासाठी म्हणून एक जबाबदार, एक मोठा मुलगा म्हणून त्यांचे असणारे संघर्ष असतील आणि हे करत करत आदरणीय दिघे साहेबांकडे आकर्षित झालेलं व्यक्तिमत्व। एक अतिशय महत्वाची गोष्ट मला तुम्हाला इथे सांगावीशी वाटते की त्यांना कधीही राजकारणामध्ये इंटरेस्ट नव्हता। म्हणजे ज्यावेळी आदरणीय दिघे साहेब गेल्यानंतर या ठाण्याची जबाबदारी कोणी घ्यावी हा प्रश्न ज्यावेळी आला, त्यावेळी त्याने स्वतः असं वैयक्तिक माझ्याकडे कबूल केलेलं होतं की ढवळ सर, मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही, मला दिघे साहेबांचं काम पूर्ण घेऊन जायचंय, मला जिल्हाध्यक्षामध्ये इंटरेस्ट आहे। असा हा एक व्यक्तिमत्व त्या पुस्तकामध्ये आम्ही आणण्याचा प्रयत्न केलाय। मला असं वाटतं सगळेच जर टॉपिक मी जर इथे एक्सपोज करत जर बसलो तर माझ्या पुस्तकाच्या विक्रीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पुस्तक जावं अशी माझी भावना आहे।
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। तर्राटांसाठी नाकाबंदी। गटारी सेलिब्रेशनच्या निमित्ताने मद्यप्राशन करून बेदरकार वाहन चालवणारे ठाणे पोलिसांच्या रडारवर असणार आहेत। यंदा गटारी अमावस्या शनिवार रविवार अशी सुट्टीच्या मुहूर्तावर आल्याने तळीरामांवर करडी नजर ठेवण्यासाठी ठाणे शहर व परिसरात शनिवारी सायंकाळापासूनच पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे। पुणे, वरळीनंतर विरार अशा एकामागोमाग एक हिट अँड रनच्या दुर्घटनेत सामान्य माणसाचे हकनाक बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत। या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगली असून नशेबाजांना आवर घालण्यासाठी ठाण्यात विविध ठिकाणी बॅरिकेड्स करून नाकाबंदी करण्यात येणार आहे। यावेळी कारचालक, दुचाकी स्वारांची कसून तपासणी केली जाणार आहे। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रत्येक पोलीस ठाण्यामागे वाहतूक पोलिसांची 2 पथके अशी एकूण 35 पथके तैनात करण्यात आली आहे। ठाणे वाहतूक पोलिसांची 550 कर्मचाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली आहे। शहरातील अनेक हॉटेल्स व परमिट बारमध्ये मद्यपी व खवय्यांची गर्दी वाढू लागल्याने दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांवर ठाणे पोलीस तसेच वाहतूक पोलिसांची करडी नजर। घोडा माझा लाडका। डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची मिश्किल टिप्पणी। ठाणे मुंबई पोलीस दलात पुन्हा एकदा अश्वदल पुनर्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे। घोडा माझा लाडका अशी नवीन योजना आली असल्याचे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे। ब्रिटिश काळात मुंबई पोलीस दलात अश्वदल कार्यरत होते। काळानुसार हे दल बंद करण्यात आले होते, मात्र आता हे पथक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यावर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी विनोद शैलीत भाष्य केले आहे। आज बातमी आले की मुंबई पोलीस दलातील अश्वदलाची पुनर्निर्मिती करणार। पूर्वीच्या मुंबईत पोलीस घोड्यावरून गस्त घालत होते, आता ती पद्धत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाला असल्याचे वृत्तपत्रातील बातमीतून समजले। आता भ्रष्टाचार एवढा वाढला की घोड्याऐवजी खेचर येतील। ते जिथे माणसांना चालायला जागा नाही तिथे घोडे कुठे नेणार आहात? निर्णय घेता येतो म्हणून असा निर्णय घ्यायचा का? ही नवीन योजना आहे माझा लाडका घोडा। आणि हो, हे घोडे जेव्हा मुंबईत फिरतील तेव्हा त्यांच्या मागे कुत्रे लागतील, ते वेगळेच, अशी एक्स पोस्ट डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी करून सरकारच्या निर्णयांची खिल्ली। रेल्वे प्रश्नाबाबत केंद्रीय मुख्यमंत्र्यांना खासदार नरेश म्हस्के यांचे साकडे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा। खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची रेल भवन येथील कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेत अर्धा तास सविस्तर चर्चा केली। ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या प्रमुख रेल्वे स्थानकांमधील विविध प्रश्न, मूलभूत सुविधा आणि नवीन लांब पल्ल्याच्या गाड्या सोडणे याकडे त्यांनी अश्विनी वैष्णव यांचे लक्ष वेधले। खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या समोर मांडल्या LLT कुर्ला, मडगाव, मंगलोर, ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या ठाणे, नवी मुंबई आणि
मीरा भाईंदर या प्रमुख रेल्वे स्थानकामधून लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. येथून रेल्वे प्रशासनाला चांगला महसूल मिळतो. अशा रेल्वे स्थानकांचे रेल्वेने वेळोवेळी सर्वेक्षण केले पाहिजे, जेणेकरून त्या स्थानकांवर मूलभूत सुविधांची कमतरता करू शकेल. असे की प्रत्येक रेल्वे स्थानकावर पुरेशा प्रमाणात पुरुषांची स्वच्छतागृहे आणि महिलांची स्वच्छतागृहे असावीत. स्वच्छता लक्षात घेऊन प्रत्येक प्लॅटफॉर्मवर डस्टबिन असावे. शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा कक्ष, फूट ओव्हर ब्रिज किंवा भुयारी मार्ग आणि एक्सेलेटर अशा सुविधा होणे महत्त्वाचे आहे. भविष्यात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन माझ्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्या दिशेने अर्थपूर्ण पावले उचलावीत अशी आशा चर्चेदरम्यान खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली.